अभिनंदन है, स्वागत है। जैसा कि आपको ज्ञात हुआ होगा कि ये सेंटर के जो संस्थापक हैं हमारे महामंडलेश्वर जनार्दन जी महाराज, उनके हृदय की जो वेदना है, दुखी पीड़ित मानवता की सेवा हो, तो लोग बीमारियों से ग्रसित होकर परेशान हो रहे हैं और ठीक भी हो जाते हैं, पर साइड इफेक्ट बहुत सारे हो जाते हैं। धन का भी उसके अंदर काफी खर्चा होता है। तो महाराज जी ने इस क्षेत्र में इस नासिक, जबलपुर, दिल्ली, यूपी, बिहार, राजस्थान, हर जगह से यहाँ पर लोग कैंप करने के लिए आ रहे हैं हर महीने। आपको मैं ये सब जानकारी देने के लिए बता रहा हूँ, क्योंकि हम क्षेत्रवासियों को नहीं पता है कि कहाँ कहाँ से लोग इस चिकित्सा को लेने के लिए आ रहे हैं। अब इस कैंप को करने के लिए हमारे समाज के जो वरिष्ठ लोग हैं वो लोग भी आ रहे हैं। धार्मिक संस्थाओं के जो प्रमुख लोग हैं, काफी सारे जगत गुरुओं में काफी सारे महामंडलेश्वरों ने यहाँ पे कैंप किया और IAS IPS अधिकारियों लोगों ने कैंप किया है, काफी सारे सीनियर डॉक्टर्स ने कैंप किया। इसी कड़ी में इस सेंटर की उपलब्धि रही कि इस पूरे महाराष्ट्र के जो हमारे मान्यवर भाऊजी है, उन्होंने यहाँ पर कैंप करने की मनस्थिति बने। और उनकी मनस्थिति कैसे बनी कि वो केरला गए थे और केरला में जाके करके आए, तो उनको अच्छा लगा कि हाँ, इन सब चीजों में काफी सारी चीजें हैं और काफी जमीन से जुड़े हुए व्यक्तित्व है, उनका प्रकृति से जुड़ा व्यक्तित्व है। मैंने सुना कि आज भी वो खेती बाड़ी के बारे में जितनी जानकारी रखते हैं, काम नेता नहीं जानकारी रखता है कि कब कौन सी फसल उगती है और कब कौन सी फसल लगती है। और आज भी वो अपने खेत में या अपने फार्म हाउस पर इन सब चीजों पर निगरानी रखते हैं और किसानों को भी ये सब चीजें बताते हैं। तो वो स्वास्थ्य से जुड़े हुए थे, पर समाज सेवा में, राजनीति के साथ में समाज सेवा और समाज सेवा में लोगों को ये सब चीजें करते करते उनके शरीर में काफी सारी दिक्कतें भी आई, और उन दिक्कतों को उन्होंने दरकिनार करते हुए काम को महत्व दिया। और काम को महत्व देते थे आज इस उम्र में उनको काफी सारी बीमारियों ने घेर लिया, उसके बावजूद भी उनका काम रुका नहीं है। सतत यह उन्हीं को पता है कि वो कितनी बीमार है, समाज को इतनी जानकारी भी नहीं कि कितनी बीमारियां है। तो ये विशेष व्यक्तित्व है हमारे समाज में। बीमार है, समाज बीमार हो जाता है। काफी सारे लोग इमोशनली जुड़े हुए हैं, तो इतनी सब चीजों को लेकर। तो 5 दिन का यहाँ पे शिविर किया भाऊजी ने। तो आप लोग इस जानकारी को अधिकतम लोगों तक पहुंचाने का प्रयास करें। मैं भाऊजी से निवेदन करूंगा कि उन्होंने यहाँ पर जो शिविर अटेंड किया और चिकित्साएं ली, पंचकर्म की, प्राकृतिक चिकित्साओं की, और यहाँ पे जो आवासीय व्यवस्थाएं रही उनके बारे में आप लोगों को अवगत कराए, समाज को अवगत कराए, ताकि समाज के हर वर्ग के लोग इस चिकित्साओं को यहाँ पर करने के लिए आए। तो भाऊजी, आपको कैसा लगा और किस तरह से हुआ? हमारे मराठी पूछो। मराठीतून बोलू की? मराठी। आताच डॉक्टर साहेबांनी आपल्या समोर काही या परिसराच्या संदर्भामध्ये आणि चिकित्सेच्या संदर्भामध्ये सांगितलं। गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये जवळपास 45-40 वर्ष झाले, जास्त झाले। मी राजकारणामध्ये काम करत असताना बऱ्यापैकी राजकारणामध्ये त्या कालखंडामध्ये तर फारसा काही त्रास झाला नाही, पण नंतर मग त्रास झाला, किडनीचा त्रास झाला, हार्टचा झाला वगैरे वगैरे खूप त्या संदर्भात। पण सुदैवाने तुमच्या आशीर्वादाने त्याच्यामध्ये सुखरूप बाहेर पडलो। परंतु त्यानंतरचे पथ्य जे आहेत ते पथ्य पाळले पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ॲलोपॅथीचा उपचार बऱ्याच ठिकाणी घेतला। केरळलाही मी दर 2 वर्षाआड 3 वर्षाआड जातो त्या ठिकाणी, आणि या माध्यमातून माझा असा अनुभव आहे की तात्पुरता आराम तर साऱ्या ठिकाणी होतो। आता या ठिकाणी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी या ठिकाणी हे प्राकृतिक चिकित्सा केंद्र उभं केलेलं आहे। आणि मला रक्षाताईने ही सूचना केली की या प्राकृतिक चिकित्सा केंद्रामध्ये किमान 5 दिवस तरी तुम्ही काढलं पाहिजे, त्याचा तुम्ही अनुभव घ्या। आणि मी 5 दिवस पूर्ण झाले आज या ठिकाणी आलेलो। आम्ही जवळपास 10 जण या ठिकाणी आम्ही सर्व आलेलो आहोत। माझ्याबरोबर आमच्या पंचायत समितीचे माजी सभापती आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आत्ताचे संचालक आहेत, बरेचसे सरपंच राहिलेले आहेत। अनेक वेगवेगळ्या संस्थांवर प्रतिनिधित्व ज्यांनी राज्य पातळीवर, महाराष्ट्र पातळीवर केलं, आपल्या जिल्हा पातळीवर केलं, असे माझे सहकारी माझ्या जवळ उपस्थित आहेत। अशा ठिकाणी मला एक अत्यंत चांगला
अनुभव या 5 दिवसामध्ये या ठिकाणी आला. वेगवेगळी ॲलोपॅथीची उपचार पद्धती पाहिली, होमिओपॅथीची पाहिलेली आहे, वेगवेगळे जे पॅथीज आहे त्या कमी अधिक प्रमाणात मी अनुभव घेतलेला आहे. मला काही पाठदुखीचा त्रास आहे, काही चालण्याचा त्रास आहे, काही स्नायू स्टिफ होण्याच्या संदर्भातला काही त्रास आहे. पण 5 दिवसाआधी ज्या आठवडे या ठिकाणी आलो तर साधारणतः खूप त्रास मला होताच. मी आता आलो त्यावेळेस सायकल व्हीलचेअरचा वापर अधिक करत होतो, नाही तर हात धरून चालत होतो किंवा व्हीलचेअर किंवा मग आपलं ते वॉकर ह्याचा वापर करत होतो. तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आल्यानंतर इथं पाहिलं तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी योग गुरु आहे त्या ठिकाणी आमचे, त्यांनी या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या व्यवस्था केल्या तर दिनक्रम त्या ठिकाणी जो राहिलेला आहे या ठिकाणी, ही पहिली गोष्ट आहे की ही प्राकृतिक चिकित्सा आहे, नैसर्गिक. इथं एकही गोळी घ्यावी लागत नाही. या ठिकाणी भोजन जे आहे ते अत्यंत सात्विक भोजन आहे, कांदा नाही, लसूण नाही, तेल कमी वगैरे अशा स्वरूपाचं सात्विक भोजन, स्वादिष्ट आणि सात्विक हे भोजन या ठिकाणी मिळतं. अपेक्षा अशी की या 5 दिवसामध्ये जो उपक्रम होतो त्याच्यामधून वजनही कमी झालं पाहिजे. या ठिकाणी आता सकाळपासून 5 वाजता उठल्यानंतर, सकाळी 5 वाजता आम्ही दररोज उठतो, या ठिकाणी 5 वाजेला उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर या ठिकाणी 6 वाजता साधारणतः 6 ते 7 पर्यंत एक 5 किलोमीटर पायी फिरलं पाहिजे. असं सारे पायी फिरतात, मला फिरता येणं जमलं नाही, मी थोडंफार फिरायचं, बसून द्यायचो. तर त्यामुळे फिरणं 5 किलोमीटर त्याच्यामध्ये आहे. नंतर या ठिकाणी आल्यानंतर हळद वगैरे अशा स्वरूपाचे त्यांनी जे औषधं तयार केलेले आहेत त्या औषधांच्या संदर्भामध्ये, घशाच्या संदर्भामधले आजार दूर होण्यासाठी, म्हणजे थायरॉइड वगैरेच्या संदर्भामध्ये आराम पडावा म्हणून त्या संदर्भातलं औषध घेऊन थोडंसं कोमट पाण्यामध्ये त्याच्या गुळण्या करायच्या आणि त्याचा एक चांगला परिणाम घशामध्ये खवखवणं हे करणं, घसा आधी घेणं याच्यासाठी चांगला उपयोग त्याच्यासाठी झाला. त्यानंतर इथल्या याच्यामध्ये एक त्याच्यानंतर रोज वेगवेगळ्या चिकित्सा या ठिकाणी केल्या गेल्या. त्याच्यामध्ये एक आहे, तिकडे गेल्यानंतर नाकामधली जलनीती, म्हणजे नाकामध्ये पाणी सोडायचं असं, पण दुसऱ्या नाकामधलं ते खाली धार आली पाहिजे अशी, तोंडात न जाता, आणि त्यामुळे नाकाचा भाग संपूर्ण स्वच्छ झाला पाहिजे. म्हणजे रोज ती जलनीती या संदर्भातली पार पाडली. नंतर जे आहे तर या ठिकाणी एका दिवशी मड थेरपी, म्हणजे त्यांनी तयार केलेला जो माती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या औषधं आहेत, त्या औषधांच्या संदर्भामध्ये एकत्रित करून त्याचा चिखल करून अंगाला लावणे आणि उन्हामध्ये तासभर बसणे. उन्हामध्ये तास सव्वा तास बसल्यानंतर तो वाळून जाते आणि त्याचा एक वेगळा परिणाम शरीरावर होतो. अशी एक मड चिकित्सा, म्हणजे चिखलाची चिकित्सा ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो, ती एक चिकित्सा. नंतर दुसरी जी आहे ती स्टीम बाथ. स्टीम बाथ म्हणजे आपल्या अंगामधला घाम काढून घेण्याच्या संदर्भामध्ये एक प्लॅस्टिकची बॅग जी आहे ते पूर्णपणे अंगामध्ये गुंडाळणे आणि एका उन्हामध्ये एक साधारणतः एक जेवढं सहन होईल, कारण ऊन तापतं आणि त्याचा घाम मधून येतो, त्याच्यामध्ये जेवढं सहन होईल तेवढं त्याच्यामध्ये बसून फार मोठ्या प्रमाणावर घाम त्याच्यामध्ये गाळला जातात. दुसरी स्टीम बाथची व्यवस्था अशी आहे की या ठिकाणी स्टीम बाथच्या संदर्भामध्ये एक चेंबर त्यांनी केलेला आहे. त्या चेंबरमध्ये साधारण एक 10 ते 15 मिनिट जरी बसलो तर इतका घाम त्याच्यातनं जातो अक्षरशः की त्याच्यामधनं एक 200-300 ग्रॅम त्याच्या मिलीलिटर त्याच्यामधनं तो घाम जातो. आणि घाम जाणं म्हणजे शरीरामधलं साराचं सार टॉक्सिक त्याच्यामधलं निघून जाण्यासारखं असतं. तर नंतर ती चिकित्सा झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये मधल्या काळात सुट्टी होते, नाश्ता होतो. नाश्ता झाल्यानंतर परत मसाज प्रोग्राम केला जातो प्रत्येकाचा. ती मसाज जी आहे ती वेगवेगळ्या तेलांच्या मिश्रित अशा स्वरूपाची ते मसाज या ठिकाणी दररोज केली जाते. दररोज केली जाते. त्यानंतर मसाजच्या म्हणजे दररोजच्या नित्यक्रमामध्ये काहीतरी शिरोधारा म्हणून डोक्यावर एक तेल ओतणे आणि तो कंटिन्युअसली तासभर ते असल्यानंतर एकदम 45 मिनिट असतं. तर साधारण ते एकदम शांतपणे त्या ठिकाणी
असं असतं. त्याच्यामुळे झोपही चांगली लागते आणि शरीरातले मेंदूपासून तर आपल्या तोंडापर्यंत काही काही टॉक्सिक असतील ते निघायला मदतही होते. अशा संदर्भामध्ये शरीरातल्या प्रत्येक पार्टला या संदर्भामध्ये आराम मिळाला पाहिजे, या बाजूनं त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे किडनी साफ होण्याच्या संदर्भामध्ये असेल, अन्य असतील याच्या संदर्भामध्ये, आणखी मधल्या कालखंडामध्ये जे आहेत तर या ठिकाणी डॉक्टर साहेब जे आहेत ते त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन करतात. योगाच्या संदर्भामध्ये जर सकाळी उठले की त्या ठिकाणी साधारण 7:30 ते 8च्या सुमारास तासभरासाठी योगा आणि सर्वांनी एकत्रित मिळून योगा करणे. त्या योगाच्या माध्यमातून हळूहळू सर्वजण योगा शिकायला तरी लागले. निदान बऱ्याच जणांनी योगा कधी केलेला नव्हता, पाहिलेला होता, पण आता योगा त्या निमित्तानं शिकायला लागलं. आणि खरं म्हणजे या ठिकाणी योगाचा प्रचार व्हावा आणि प्रसार व्हावा ही त्यांची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे. आणि त्या ठिकाणी योगाचा जो होतो त्यामुळे शरीर स्वास्थ्यास अधिक त्या ठिकाणी मदत होते. अशा स्वरूपाचे आणखीही काही उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला. दुपारच्या वेळेसही एक छोट्याच्या संदर्भामध्ये 4 वाजेनंतरही वेगळी मसाज किंवा वेगळं हे त्या ठिकाणी ज्या मसाजाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलं वेगळं त्या ठिकाणी केलं जातं. साधारण असं दैनंदिन उपचार पद्धती या ठिकाणी आहे. अशा 51 प्रकारच्या वेगवेगळ्या थेरपी छोट्या का होईना पण ते 51 प्रकारचे प्रयोग या ठिकाणी प्राकृतिक याच्यावर करतात, निसर्गाच्या याच्यावर ते थेरपी करतात. त्यामध्ये कुठलंही औषध नाही, कुठलंही गोळ्या नाही किंवा काही नाही. फिरा, आनंदात राहा. तर मग त्याच्यामध्ये काम करत असताना, व्यायाम करत असताना किंवा अन्य करत असताना सातत्यानं हसलं पाहिजे. मोठ्या आणि हसणं हाही एक व्यायाम आहे. आणि त्यामुळे साऱ्यांनी एकत्र म्हणून जोराजोरात हसणे, एक साधारण 10-12 मिनिट तरी एकत्र असं हसलं पाहिजे. त्यामुळे एकदम मोकळेपणा त्याच्यातनं अनुभवता अशा प्रकारच्या थेरपीत आहे. मला वाटतं की या ठिकाणी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. याची फी अत्यंत कमी आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की 12,500 रुपये 5 दिवस या ठिकाणी आहे. एअर कंडिशन रूम आहे, सगळ्याच्या सगळे AC रूम आहे, प्रत्येकाला संडास बाथरूम वेगळं आहे. या ठिकाणी अन्य व्यवस्था, जेवणाच्या व्यवस्था चांगली, मग असे सांगितलं सात्विक भोजन वगैरे ठिकाणी आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये या साऱ्या व्यवस्था आपल्या शेजारी उपलब्ध करून दिल्यानंतर कोणाला काही माहिती नव्हतं. हे साऱ्यांना समजलं पाहिजे की प्राकृतिक चिकित्सा आहे. मी केरळला गेलो मागच्या महिन्यामध्ये, मला 25,000 रुपये रोज लागायचा केरळला CBC वापरल्यानंतर. आणि या ठिकाणी 12,500 रुपये 5 दिवसाचे लागतात. म्हणजे सर्वसाधारण या परिसरातला माणूस या ठिकाणी आपल्या शरीर आरोग्यासाठी इथे येऊ शकतो. आणि माझं आव्हान आहे, माझा अनुभवही असा आहे की आपण आयुष्यभर काम करत असताना शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि मग शरीर आपल्याला शेवटच्या पर्वामध्ये सारं हळूहळू शिकवून देतं की तू आयुष्यभर माझ्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे आता तुम्हाला हे करावं लागेल. पण मला वाटतं की हे येणार आहे आणि पुढे परत याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे मला आता इतकं आवडलं आहे आम्हाला सर्वांना की यामध्ये मी परत सहभागी होणार आहे. 3-4 महिन्यात जसा वेळ मिळेल. मी एक ठरवलं होतं की आपल्या व्यस्त कार्यक्रमामधनं 5 दिवस काढायचेच आणि कशाही रीतीने या ठिकाणी यायचं. हा परिसर इतका सुंदर आहे, इथलं काम इतकं सुंदर आहे, इथे सगळे कर्मचारी जे आहे ते सेवाभावी आहे बरेचसे. त्यामुळे इथं तो काही प्रश्नच नाही, कुणाला काही पैसे देणार किंवा असा काही प्रश्न नाही आहे. एवढं चांगलं काम या ठिकाणी. माझं आव्हान आहे आपल्या परिसरातील जनतेला की या ठिकाणी निदान येऊन बघा तर खरी कसं आहे. तुम्ही भाग घ्यानंतर पण येऊन बघा तर खरी काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं केंद्र आपल्या या भागामध्ये उभं राहिलेलं आहे आणि त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा अशी विनंती मी सर्वांना करणार आहे. माझा अनुभव आहे, मला याच्यामधनं बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. आणखी 5 दिवसामध्ये फार अपेक्षाही करू शकत नाही आपण, पण 5 दिवसामध्ये जो काही फायदा झाला त्यातनं एक फ्रेश वातावरण, हसतं खेळतं वातावरण. शेवटी मेंदू चांगला राहिला पाहिजे, बुद्धी चांगली राहिली पाहिजे, चांगली म्हणजे फ्रेश राहिलं पाहिजे वातावरण. आणि या ठिकाणी हे सगळं केल्यानंतर अत्यंत फ्रेश वातावरण तयार होतं आणि आपण त्याच्यामधनं निश्चित उपयोग घ्यावा. माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले आहे. तुम्ही
त्यांचे अनुभव, त्यांना काय वाटत आहे ते अनुभव तुम्ही त्यांच्याकडनं ऐकू शकता की त्यांना कसं वाटलं या ठिकाणी. महाराज जी से मेरी बातचीत थी. महाराज जी मथुरा गए तो वो भी यहाँ पे उपस्थित थे, अभी परसों ही गए. तो महाराज जी ने कहा है कि और महाराज जी जो समाज के जो मुख्य लोग हैं, जिनको देखकर लोग जीवन जीते हैं, जिनके सहारे लोग जीवन जीते हैं, आइडियोलॉजी है, और जो समाज में प्रमुख भूमिका निभाते हैं, समाज की जड़ में जो रहते हैं, वो हिल जाए तो समाज हिल जाता है. जो धार्मिक संस्थाओं के प्रमुख है, हमारे राजतंत्र के प्रमुख लोग हैं, हमारे प्रशासनिक अधिकारियों के प्रमुख लोग हैं, समाज सेवी है, ऐसे लोगों को यहाँ पर पहले शिविर करना चाहिए. तो महाराज जी ने खास तौर पर उन लोगों को भी आह्वान किया है जो समाज के मेरुदंड है ना, समाज के लिए एक आदर्श है. वो उनका स्वस्थ रहना समाज के स्वस्थ रहने के बराबर है. इसी कड़ी में भाऊ को बार बार निवेदन भी महाराज जी ने किया था. रक्षा तय से भी कई बार बोला था और लगभग 1-2 सालों से बातचीत हो रही थी. 1.5 साल तो हो गया. 1.5 साल तो हो गया. तो फिर भाऊ जी ने निवेदन स्वीकार किया और भाऊ जी का भी भाव बना इन चिकित्साओं के प्रति, और भाऊ ने यहाँ पे शिविर किया और उनकी कंठ से आप लोगों ने चिकित्साओं के बारे में सुना. मेरा आप सब पत्रकारों से निवेदन है कि इन चिकित्साओं को आप अधिकतम लोगों तक पहुंचाने का प्रयास करें.